64 जागेच्या बाबतीतला निकाल हा जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राखून ठेवी. राज ठाकरेंनी काल या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळेस उद्धव ठाकरे देखील असं म्हटले की कोर्टावरती काय, आमचा कोर्टावरती देखील विश्वास नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी. बघा, शेवटी प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. आमचा आता शेवटचा जो मार्ग आहे तो कोर्ट आहे. न्याय द्यायचं की नाही हा कोर्टाचा निर्णय आहे. परंतु न्याय मागायला आम्ही गेलोच नाही असं व्हायला नको म्हणून आज आम्ही कोर्टाच्या पायरीवर जवळ आलेलो. विरोधक सातत्यानं आरोप करत आहेत. आधी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आता बिनविरोधवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. याच्या संदर्भात अरे बिनविरोध निवडणुका जर तुम्ही घ्यायचंच ठरवलं असाल तर मग ही प्रक्रिया कशाला राबवता ना. घटनेमध्ये आम्हाला प्रत्येक माणसाला मतदान करायचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारानुसार तिथे तो नगरसेवक निवडू शकतो, त्यांना हवाय तो नगरसेवक निवडू शकतो, आमदार निवडू शकतो. पण ही प्रक्रिया जर पार पडणार नसेल, ती प्रक्रिया जर तुम्ही कॉलॅप्स करणार असाल तर मग काय अर्थ आहे ना. सो त्याच्या बाबतीत न्याय मागायला आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि अपेक्षित आहे की इथे आम्हाला त्या बाबतीतला न्याय मिळेल. तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या गोष्टींना लढा द्यावा लागतो. सुरुवातीला ईव्हीएम संदर्भात लढा द्यावा लागला, मतदार यादी, त्याच्यानंतर आता बिनविरोधवर. हो, कारण ह्याच्या बाबतीत निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णपणे सरकारी यंत्रणेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळतच नाहीये. आणि शेवटी मदत मिळत नाही म्हणून लढायचं नाही असं कुठे आहे ना. लढत तर हवं लागेल, नाही तर यांना हे राजेशाही आणतील, लोकशाही बंद करतील. सो लढा द्यायला पाहिजे, पण आम्ही तो लढा देताना कायदेशीर लढा देखील देण्याची तयारी केलेली आहे. आणि एका बाजूला रस्त्यावर जे काय लढायचं आहे ते आम्ही रोज लढतोच आहे, पण त्याच्यासोबत कायदेशीरही लढाई आम्ही याच्या पुढे लढणार आहोत. नोटा हा ऑप्शन असताना बिनविरोध अशा संदर्भातला उल्लेख करणं. मी परत सांगतो, नोटा हा देखील एक ऑप्शन आहे, बरोबर आहे. आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरलाय तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे. किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील. परंतु हे सगळं निवडणूक यंत्रणेला करायचं नाहीये. तिथले आरओ, तिथले जिल्हाधिकारी हे सगळे यांना भेटलेले आहेत. कारण मी नेहमी म्हणतो की निवडणूक यंत्रणा म्हणजे काही वेगळी नाहीये. निवडणूक एक वेगळी संस्था आहे असं म्हटलं जातं, पण तसं नाहीये. निवडणूक संस्थेमध्ये जी काम करणारी लोक आहेत ती त्या शहरामधली महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत आणि हेच निवडणूक पुढे नेत असतात. निवडणूक एक वेगळी संस्था आहे, फक्त नाव आहे. पण खाली काम करणारी ही लोक ही रोज या नगरसेवक आमदारांच्या संपर्कातलीच माणसं असतात. आणि मग निवडणुकीच्या दरम्यान 5 वर्ष हे यांना मदत करतात आणि निवडणुकीच्या दरम्यान हे अधिकारी या नगरसेवक आमदारांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका निष्पक्ष होत नाहीत. याचिकेमध्ये हाही उल्लेख करणार आहात का तुम्ही की नोटा हा ऑप्शन असल्यानंतरही निवडणूक आम्ही बरेचशा गोष्टी त्यात ऍड केलेल्या आहेत. घडलेल्या घटना, मुख्यमंत्र्यांच्या घरात घडलेली घटना, एबी फॉर्मच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच्या CCTV फुटेज चेक केल्या गेले पाहिजेत. उमेदवारांना गाडीत भरून घेऊन जातानाचे काही व्हिडिओज आहेत, हे सगळेच आम्ही कोर्टासमोर आज दाखल देतोय आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळं पाहिल्याच्या नंतर कोर्ट याच्यावर व्यवस्थित ताशोरे ओढेल. मला वाटतं एक उदाहरण सेट झाला तर तो संपूर्ण देशासाठी असेल. हे आज आम्ही आलोय ना, ती देशातली निवडणूक यंत्रणा ही सुरळीत पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावी याच्यासाठी आज आम्ही आलेलो. कारण एक निर्णय, मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय देशातील विविध निवडणुकांवर परिणाम देणारा असेल. तुमचं काही राजसाहेबांशी बोलणं झाले का? काल पत्रकार परिषदेत ते म्हटले होते की मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साहेबांना भेटलो त्याच वेळेला ते म्हटले की मी अशा प्रकारची निवडणूक पहिल्यांदाच बघतोय. बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून निवडणूक पाहणारे राजसाहेब जर असं म्हणत असतील की मी अशी निवडणुकीच पाहिली नाही की उमेदवारच गायब केला जातोय, म्हणजे निवडणूक यायची वेळच ही लोक येऊन देत नाही. जर एवढी ह्यांची हिंमत वाढली असेल आणि एवढा जर पैशाचा माज ह्यांना आला असेल तर मला वाटतं की न्यायालयाने यांच्यावर योग्य तो निर्बंध घातले पाहिजेत. दरम्यान पश्चिम बंगालचा जो दाखला देण्यात आला तोही तुम्ही याच्यामध्ये अधोरेखित करणार आहात? आम्ही हायकोर्टाचे 3-4 निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे, ते देखील या दरम्यान काढलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील अशी जी घटना घडली होती, त्यावेळेला बिनविरोध निवडणूक जाहीर केली होती, त्यावेळेला देखील सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये काही निर्णय दिलेले आहेत, ते देखील आज आम्ही समोर ठेवणार आहोत. सरोदे सर आमचे वकील आहेत, असीम सरोदे, आणि ते आमची निवडणूक आमचं जे पिटिशन आहे ते ह्याच्या पुढे पाहतील. कुलाब्यामधला एक प्रकार असाच घडला होता. नार्वेकरांनी जे आहे ते धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अहो, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांची टीम असतील, पोलीस अधिकाऱ्यांची, आता एवढे सगळे प्रूफ दिल्याच्या नंतरही जर म्हणत असाल की नाही काय सगळं व्यवस्थित आहे,
तर कसं चालेल ना. उमेदवार एकनाथ शिंदेच्या घरी चालत चाललाय, त्याच्याबरोबर एक पोलीस अधिकारी चालत चाललाय. तो काय कशासाठी गेला होता? गंगेत आंघोळ करायला गेला होता का पैशाच्या? तिथून निघून तो डायरेक्ट गेला आणि अर्ज पाठी घेतला. याचा अर्थ काय? एक विधानसभेचा अध्यक्ष तिथे उभा राहून धमक्या देतो फॉर्म पाठी घेण्यासाठी, तरी तुम्हाला अजून प्रूफ हवेत आमच्याकडनं. आणि तरी तुम्ही जर बोलताय की नाही निवडणूक बरोबर चाललेली आहे, यात कुठलाही दबाव नाही, तर मला असं वाटतं मग लखला पाहिजे तुमची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना. काल अमितजींनी देखील एक आवाहन केलं होतं, जेव्हा ते सोलापूरला गेलेले ते असं म्हणाले होते की तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्ही जिंका, पण खून खराबा करू नका. बरोबर आहे, आधार घ्यायला तयार आहोत. खरं आहे. माझी भूमिका तीच आहे. एखाद्या माणसाचं तुम्ही हत्या करणार असाल आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणार असाल, त्या घरातल्या त्या मुलाच्या तो जो काही किंचळत होता लहान मुलगा वडिलांसाठी, ते आजही आमच्या सगळ्यांच्या कानावर आहे. आणि ज्याला लहान मुलं आहेत त्याला ती किंचाळी समजू शकते काय आहे. सो अमित साहेब जे बोलले ते बरोबर आहे, आम्ही त्या मताला सहमत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर तुम्ही जिंका, पण कोणाचा बळी घेऊन जिंकू नका, कोणाचं घर उद्ध्वस्त करून जिंकू नका. जय. अविनाश जाधव बोलत होते माध्यमांशी. मनसे हायकोर्टात गेलेली आहे बिनविरोधच्या विरोधात, त्यामुळे वेळ पडली तर आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जाऊ असं अविनाश जाधव यांनी सांगितलंय.